आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून सुरुवात झाली आहे। देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांचा श्रमाचा अमानुष बाजार आहे। लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जातंय, त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जातंय। दारिद्र्य, अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे। श्रमजीवी संघटनेने या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे। निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधकारात लोटले गेले आहे। वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारीचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे। यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, जनरल सेक्रेटरी बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाल, पूजा सुरुम माळे, रुपेश डोले आणि ठाणे जिल्हा महिला प्रमुख जया पारधी, पालघर जिल्हा महिला प्रमुख रेखा पराड इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करणार आहेत। अन्यायकारक आणि मानवी संवेदना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्धार सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात आपल्या घरादारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावला जाणार आहे। आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झाले असून शासनाने तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावले उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानाने उभं राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी, यासाठी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे स्वतः आत्मक्लेश करून आत्मनिर्धार करून मौन करणार आहेत। आत्मक्लेशातून आत्मनिर्धार हा 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर असे होत आहे। हे केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा निर्धार आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे। प्रिय देशाच्या स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर आता लवकरच स्वातंत्र्याची शताब्दी आपण करतो आणि 2047 व्हिजन आपल्या देशाचं महासत्ता बनण्याचं कसं असेल त्याची स्वप्न आपला देश पाहत असताना मुंबई या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ जगणारी कातकरी ही जी आदिम जमात आहे आदिवासींच्या मधली, ती जमात मात्र भीषण वास्तवाला सामोरं जात आहे। 12-13 वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे लोक या ठिकाणी येऊन खरेदी करून जात आहेत। अशा 6 घटना आता गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेले आहेत। लहान लहान मुलांची विक्री 500-500 रुपयाला मेंढपाळांसाठी किंवा मच्छी सुकवण्यासाठी, घरकामासाठी या कातकऱ्यांची जात आहेत। खाण्यासाठी कर्जबाजारीपणा कातकऱ्यांच्या वर आलेला आहे आणि त्यातून भीषण दारिद्र्यानं ही जमात गांजलेली आहे, ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। याची खंत आम्हाला आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले, जगण्याचा सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिला, तो आम्ही अजूनही यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, याची खंत आम्हाला आहे। आणि या समाजाला जागृत करण्याकरता, त्याला संघर्षाला प्रवृत्त करण्याकरता आम्ही आज आत्मक्लेश आणि उद्या निर्धार करतो। आज आम्ही सर्व गावागावामध्ये घराघरामध्ये उपवास करतायत। या ठिकाणी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी उपवास करतील आणि आत्मक्लेश करतील आणि उद्या निर्धार करून या कातकरी समाजाला संघटित करून त्यांना या भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील। अनेक लोक मंत्रालयाकडे सरकारला जागण्यासाठी मात्र जिल्हा हा निवडलेला आहे। तुम्ही काय वाटतं सरकारला जागण्यासाठी मोठ्या प्रमाणात संख्येने पुढे मंत्रालयाकडे कधी कूच करणार? उद्या मोठ्या प्रमाणावर 50 ते 60 हजारापेक्षाही जास्त आदिवासी हे या ठिकाणी येतील। ते मुख्यतः निर्धार करण्यासाठी येतील की अजूनही स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर लढाई बाकी आहे, स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे। आपल्याच समाजातला एक घटक
हा अजूनही मागे आहे. त्यामुळे उद्या सरकारकडे आम्ही काहीही मागणार नाही. आम्ही निर्धार करणार आहोत की या सरकारकडून हिसकावून कसं घ्यायचं आणि कातकरी समाजाला निश्चितपणे संघटित करून संघर्षाला प्रवृत्त कसं करायचं याचा निर्धार करायला आम्ही येणार आहोत. सरकारने काही द्यावं काही देऊ नये आम्ही काहीच मागणार नाही. कारण जे द्यायचंय ते संविधानाने इतकं दिलंय ते 80 वर्षात सरकारने पोहोचवलेलं नाहीये. हे आमची खंत आहे. आदिवासी मंत्री होऊन गेले आता देखील आहेत, मग त्यांच्या संदर्भात हे काय कागदपत्र तुम्ही निवेदन यापुढे? मी आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी खंत व्यक्त करतोय ना की आढावा समितीचा अध्यक्ष म्हणून मला राज्यमंत्री दर्जा होता, मला मंत्री दर्जा होता. मी माझी दुःख शासनाला सांगेन, पण माझी खंत आहे की मी या कातकरी समाजाला न्याय नाही देऊ शकलो. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात जिथे तंत्रज्ञान प्रगती करत आहे तिथे आपण रोज खातो ते अन्न कसे पिकवले जाते हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत असताना शेतकऱ्यांचे कष्ट आणि शेतीसमोरील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. सततच्या पावसामुळे भात शेतीसारख्या पिकांवर येणारे संकट हे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर आणि देशाच्या अन्न सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. बाल्यावस्थेतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जाणीव जागृती निर्माण करणे हे येणाऱ्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीबाबत पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष माहिती, तिचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम, आदर आणि अन्नदात्याबद्दल कृतज्ञता निर्माण होईल. सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे या नौपाड्यातील सुप्रसिद्ध शाळेने या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांच्या लावणी ते कापणी या उपक्रमाद्वारे शेती शिक्षण हा अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनवला जात आहे. हा उपक्रम गेल्या 2 वर्षापासून यशस्वीपणे राबवला जात आहे. शाळेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे सरांच्या संकल्पनेतून तसेच अनंताश्रम ट्रस्ट आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाने लावणी ते कापणी शेती हा उपक्रम ठाणेकरांमध्ये जागृती करीत आहे. हा महोत्सव विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आज स्वतः पेरलेल्या भाताची कापणी करण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी निसर्गप्रती आपले प्रेम संगीत आणि नृत्याद्वारे व्यक्त केले. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आज 80% अजूनही भारतातली लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. ही शेतकऱ्यांनी करणारी मेहनत, त्याला मिळणारे उत्पन्न हे शहरातल्या लोकांना कल्पना नसते. त्यांच्या येणाऱ्या अडचणी आता आपण गेल्या 2 महिन्यात बघितल्या आहेत. अकाळी येणाऱ्या पावसामुळे हातातलं पीक जातं शेतकऱ्यांचं. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला कौशल्य विकास हा भाग घेतलेला आहे. सरस्वती मंदिर ट्रस्टने ह्याचाच विचार करून शेती शिक्षण हा सहशिक्षणाचा उपक्रम म्हणून आम्ही हा येऊरच्या ह्या अनंताश्रममध्ये मुलांना भातशेतीचं शिक्षण देण्यास सुरुवात केली. मागच्या वर्षी लावणीपासून सुरुवात केली होती, लावणी ते कापणी. आता ह्या वर्षी आम्ही पेरणीपासून कापणीपर्यंत आलो आणि आज त्याचा सांगता समारंभ आम्ही आयोजित केला. हे गेले 4 महिने आमचे मुलं विद्यार्थी गटागटाने इथं येत होते आणि प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेत होते. भविष्यामध्ये ही मुलं अशाच कौशल्याचा विकास त्यांचा जो होतोय त्याचा विकास करत स्वतःच्या पायावर उभे राहतील असा आत्मनिर्भर आपल्या देशाच्या निमित्ताने हे पहिले आम्ही पाऊल टाकलेलं आहे. ह्याचं अनंताश्रम ह्या येऊरमधील संस्थेने आम्हाला जे सहकार्य दिलं, विशेषतः लाडसर, संकेत आणि स्वराज यांचं मी खरंच मनपूर्वक आभार मानतो. आमची माजी विद्यार्थिनी जी कृषी विद्यापीठाची पदवीधर आहे आणि चॅन्सेलर मेडल विनर आहे, सुवर्णपदक विजेती आहे, सीमा हर्डीकर, तिने ह्या बाबतीत आमच्या मुलांना मार्गदर्शन पण केलं. हा उपक्रम आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात आज श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. पहाटेपासूनच शहरातील विविध गुरुद्वारांतून प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. पंचप्यारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शोभायात्रांमध्ये निशान साहिब आणि गुरुग्रंथ साहिबांची पालखी घेऊन श्रद्धाळूंनी कीर्तन करत वातावरण भक्तिमय केले. तीनाथ नाका येथील दशमेश गुरुद्वारा येथे दिवसभर कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. गुरु नानक देवजी यांच्या शिकवणींवर आधारित भजन आणि गुरुवाणीवर परिसर दमदमून गेला. या दिवशी ठाण्यातील सर्व गुरुद्वारात लंगर सेवा आयोजित करण्यात आली होती. धर्म, जात, पंथ यांचा भेद न करता सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली. भक्तांनी गुरुद्वारात दर्शन घेऊन गुरु नानक देवजी यांच्या शिकवणींचे स्मरण केले. एकच मानवता आणि सर्वांसाठी समानता हा गुरुजींचा संदेश या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाला.